आताच्या शेवटच्या काही दिवसांमध्ये काही घटना देखील राज्यभरामध्ये घडल्या. नाशिकमध्ये काँग्रेसच्या कार्यालयावर हल्ला झाला किंवा जाळपोळीचा प्रयत्न झाला. भाजपवर आरोप होतोय अशा पद्धतीनं पराभव दिसू लागला. पराभव त्यांना दिसू लागल्यामुळं ते अशा पद्धतीचे आरोप करायला लागलेले आहेत. भाजपनं असल्या पद्धतीचं कृत्य कुठं करायचं काही कारणच नाही, कारण संपूर्ण समर्थन राज्यभरामध्ये सगळीकडे मिळते. लाडकी बहीण योजनेचा परिणाम आम्हाला दिसतोय. आम्ही प्रचार करत असताना पाहिलं की मोठ्या संख्येनं महिलाच प्रचारामध्ये सहभागी होत्या. प्रचार सभा असेल, रॅली असेल, फेरी असेल, आणि त्यामुळं समर्थन भारतीय जनता पार्टीला जास्त आहे. आता काँग्रेसच्या पायाखालची वाळू घसरलेली आहे, त्यांना कुठंच समर्थन मिळत नाही. त्यांचे लोक निवडून येतील अशी शाश्वती नसल्यामुळं ते अशा पद्धतीचे आरोप करतात, असं माझं म्हणणं आहे. 15 जानेवारी काँग्रेस कायमचं घरी हे टॅगलाईन आणि हे होर्डिंग्स तुम्हाला उद्या लागलेले दिसतील. साहेब, इचलकरंजीमध्ये काय स्थिती राहील? इचलकरंजीमध्ये सुद्धा खूप चांगलं समर्थन भारतीय जनता पार्टीने महायुतीला मिळताना दिसतंय. होतो ना भविष्यते असा निकाल इचलकरंजीमध्ये सुद्धा आपल्याला पाहायला मिळेल, आणि कोल्हापूर इचलकरंजी दोन्ही ठिकाणी महायुतीचे महापौर होतील याचा मला पूर्ण विश्वास आहे. इचलकरंजीवर देखील एक टीका केली सतीश पाटलांनी की मूळ भाजप आणि नवा भाजप असा एक वेगळा या ठिकाणी वाद सुरू आहे आणि सतरंजा उतरलायचं काम त्यांच्या टीकेला उत्तर देण्याची आवश्यकता नाही आहे. ते थोडंसं त्यांनी मानसिक ताण घेतलेला आहे. मी आपल्याला सांगितल्याप्रमाणे हे सतरंजा उचलायचं काम हे कायमपणानं कार्यकर्ते करत असतात. आम्हीही केलेलं आहे, भविष्यातही आम्ही करणार आहे. त्या बाबतीत बोलायची आवश्यकता नाही. परंतु आमच्याकडं तेवढ्या मोठ्या संख्येनं कार्यकर्ते आहेत. काँग्रेसला उमेदवार मिळाले नाहीत. तुम्ही कोल्हापूर शहरामध्ये बघा, 3 ठिकाणी नवरा बायकोला उमेदवारी आणि 1 ठिकाणी वडिलाला आणि मुलगीला उमेदवारी. उमेदवार मिळत नसल्यामुळे त्यांची अवस्था अशी दुरावस्था झालेली आहे, आणि धनदांडगे उमेदवार त्यांनी मुद्दा म्हणून निवडण्याचं काम केलं. काल त्यांचा बालेकिल्ला असणारा बावडा परिसरामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात काँग्रेसनं पैसे वाटलेल्याचा आम्हाला निरोप आलेला आहे. तुमचं एवढं जर काम चांगलं असेल तर तुम्हाला पैसे वाटायची काय आवश्यकता आहे? आणि निकालामध्ये धनशक्ती विरुद्ध जनशक्ती, कोल्हापूरची जनशक्ती ही महायुतीसोबत राहील, आणि त्यांचे कितीही त्यांनी पैसे वाटले असतील तर ते लोक नाकारतील याचा मला विश्वास आहे.